सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आपलं हिंदू धर्म आपल्याला सांगत असतो की मनुष्यानं आहे ना नेहमी दान करायला हवं. पण मनुष्यानं कोणत्या ठिकाणी दान करावं हे सुद्धा आपल्याला पाप पुण्य शिकवतं ना. जर या 3 ठिकाणी दानधर्म कधी तुम्ही केला ना तर तुम्हाला पाप लागू शकतं. अन्यथा धन आणि धर्म दोघेही तुमच्या जीवनातील निघून जातील. म्हणून या 3 ठिकाणी आहे ना दानधर्म कधीही करू नका. म्हणजेच तुम्हाला वाटेल जी वस्तू आपण दान करत असू ना तर दान करणारा कंगाल होत असतो. त्यानं केलेल्या त्या दानधर्माचं फळ आहे ना त्याला दंडाच्या स्वरूपामध्ये भोगावं लागतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आपण दान कुणाला करावं आहे ना हे सुद्धा मनुष्याला माहीत हवं. जर आपण अहंकाराने जर दानधर्म करत असू ना तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये धन येत नाही. तुम्हाला वाटेल मी दान केलेलं आहे, भगवंत माझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या जीवनामध्ये पुण्याचं कार्य निर्माण होईल. पण तसं होत नसतो. म्हणून समर्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ना, गरजवंताला जर तुम्ही मदत केली ना तर नक्कीच तुमच्या पुण्याच्या खात्यामध्ये जाते. पण जो अतिशय भरपूर अवगुणी असेल, भरपूर अहंकारी असेल, जर त्याला तुम्ही दान केला ना तर तुमच्या जीवनात सुद्धा त्याचे काही स्वरूप चेंज होत जातात आणि त्याचे पापकर्म तुमच्या जीवनामध्ये उतरतात आणि तुमची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू की बघा, या कथेला आपण सुरुवात करू. अवंती राजाच्या जंगलामध्ये एक नाग आणि नागिन राहत होते. दोघांमध्ये खूप प्रेम होतं. दोघेही एका डोंगरावर प्रेमपूर्वक राहत होते ना. एका दिवसाची गोष्ट आहे. नागिन अन्नाच्या शोधात जंगलामध्ये निघाली आणि जंगलामध्ये पोचल्यावर एका ठिकाणी त्याने पाहिलं एक शेण खाणारा किडा जो दिसायला खूपच मोठा होता. नागिणीनं विचार केला की आज मला भोजनामध्ये काहीच मिळालं नाही, मग आज मी या किड्यालाच खाते. इतका विचार केल्यानंतर ती नागिन त्या किड्याजवळ जाते. नागिन त्या किड्याला तिचा शिकार बनवणारच होती की इतक्यात तो किडा एका मनुष्याच्या रूपामध्ये येतो. तिनं पाहिलं की तो किडा एका दिव्य राजाच्या रूपामध्ये परावर्तित झाला आहे. हा सर्व प्रकार पाहून नागिन खूप हैराण झाली. राजा तिथून निघून गेला आणि नागिन पुन्हा नागाजवळ परत आली. नागिणीने हा सर्व प्रकार नागाला सांगितला. हे स्वामी, मी ह्या जंगलामध्ये खूपच विचित्र अशी घटना पाहिली, ज्या घटनेला पाहून मी खूप जास्त आश्चर्यचकित झाले आहे. नागानं विचारलं, असं तू काय पाहिलं आहेस बरं, ज्या घटनेनं तू विचित्र सांगत आहेस? तेव्हा नागिन म्हणते, स्वामी, आज जेव्हा मी भोजन शोधण्यासाठी जंगलामध्ये गेले ना तेव्हा मी जंगलामध्ये एका ठिकाणी एक खूपच विशाळ शरीराच्या किड्याला मी विचार केला की मी या किड्याला माझं भोजन बनवते. जसं मी त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी पुढे सरकले ना तेव्हा तो किडा एका राजाच्या रूपामध्ये बदलला. ही गोष्ट मला अजूनही समजली नाही. तो जर किडा होता मग तो राजा कसा बनला, आणि जर तो राजा होता मग तो किडा का बनला? नागिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर नाग जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, मला असं वाटत आहे की जंगलामध्ये आज तू राजा चंद्रगुप्ताला बघितलेलं आहेस. बघा, यांचं दर्शन नागाचं बोलणं केल्यानंतर ऐकल्यानंतर नागिन आणखी जास्त हैराण होते. ती विचार करू लागते, स्वामी, राजा चंद्रगुप्तानं असं कोणतं कर्म केले त्यामुळे त्याला किडा बनावं लागलं? तो अशा प्रकारच्या नीच योनीला का प्राप्त झाला बरं? आम्ही तर असं ऐकलं होतं की आमच्या अवंती नगरीचे महाराज खूप जास्त धर्मात्मा माणूस होते. दान पुण्य केल्याशिवाय ते अन्नग्रहणसुद्धा करत नव्हते. मग असं असताना त्यांच्याकडून असं कोणतं पाप घडलं
तेव्हा नाग म्हणतो, राजा चंद्रगुप्त याचा हा स्वभाव तर त्यांच्यासाठी एक अडचण बनला. तो एक अत्यंत दानी आणि धर्मात्मा पुरुष होता. त्यांनी काही असं दान केलं ना की ज्यामुळं त्यांना एका किड्याची योनी मिळाली. तेव्हा नागिन म्हणाली, हे स्वामी, मला काहीच समजत नाही. कृपया तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा की राजा चंद्रगुप्त यांच्यासोबत हे असं कसं घडलं बरं. तेव्हा नाग म्हणतो, लक्षपूर्वक ऐक की दान धर्म करणार हा राजा या कीटकांच्या योनीला कसा प्राप्त झाला. प्राचीन काळातील गोष्ट आहे. या प्रसिद्ध नगरी अवंतीमध्ये राजा चंद्रगुप्त राज्य करत होता. राजा चंद्रगुप्त इतका मोठा दानी होता ना की जेव्हापर्यंत तो त्याच्या द्वारावर आलेल्या उपाशी भिकाऱ्यांना आणि वाटसरूंना भोजन देत नाही तोपर्यंत स्वतःसुद्धा भोजन ग्रहण करत नव्हता. हा त्यांचा रोजचा नियम होता. पूर्ण राज्यामध्ये त्यांची खूप प्रशंसा व्हायची. नाग म्हणाला, हे नागिणी, तो राजा तर खूप मोठा धर्मात्मा माणूस आहे. त्याच्या दान धर्माचा सुद्धा एक नियम होता. तो एका निश्चित वेळेपर्यंत दानधर्म करत असे. राजा चंद्रगुप्त सकाळी 10 वाजल्यापासून दानधर्माला सुरुवात करायचा आणि सूर्यास्त होता होता दानधर्म बंद करायचा. सूर्यास्तानंतर जर कोणी त्याच्याकडे यायचा ना तर राजा त्याला दान देत नसे. त्याच्या पुढच्या दिवशी यायला सांगत असे. राजाची ही ख्याती हळूहळू सर्वत्र पसरू लागली. राजा चंद्रगुप्त खूपच महादानी राजा होता ना. आता तर रोजच्या रोज राजा चंद्रगुप्त यांच्या द्वारावर लोकांची खूप गर्दी जमलेली असायची. गरजू लोकांची गर्दी जमलेली असायची. राजा चंद्रगुप्त प्रत्येक गरीबाला त्यांच्या हातामध्ये जेवढ्या स्वर्णमोहरा येत असत ना तेवढ्या ते मोहरा त्याला देत असत. सर्व गरजू लोक, गरीब लोक राजाचा जय जयकार करून तिथून निघून जायचे. त्याचा अवंती नगरीमध्ये एका जंगलाच्या आसपास एक ब्राह्मण परिवार निवास करत होता. तो ब्राह्मण खूप मोठा तपस्वी होता ना. ब्राह्मण त्याच्या पत्नीसोबत खूपच आरामपूर्वक जीवन व्यतीत करत होता. तो ब्राह्मण खूप गरीब होता, परंतु ब्राह्मण खूप मोठा तपस्वी होता आणि तो कुठेही भिक्षा मागण्यासाठी जात नसे ना. त्याला त्याच्या मेहनतीनं जे काही मिळायचं ना ते खाऊन ते दोघेही त्यांचं जीवन व्यतीत करत होते. त्यानंतर त्यांचा उरलेला वेळ आहे ना ते देवाच्या भक्तीमध्ये, भजनामध्ये व्यतीत करत असत. एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीनं शेजारी कोणाकडून तरी ऐकलं की महाराज चंद्रगुप्त खूप मोठे दाणी राजा आहेत. ब्राह्मणी जेव्हा शेजारणीकडून ही गोष्ट ऐकून आली ना तेव्हा ती ब्राह्मणाला म्हणाली, स्वामी, मी असं ऐकलं आहे की अवंतीचा राजा चंद्रगुप्त खूप मोठे दाणी राजा आहेत. त्यांच्या द्वारावरून आजपर्यंत कोणी निराश होऊन परत गेला नाही. मग तुम्ही सुद्धा महाराजांच्या दरबारामध्ये जा आणि राजाकडून काहीतरी दान मागा. राजा आपल्याला जे काही धन देतील ना त्यामुळं आपली सर्व गरिबी नष्ट होऊन जाईल. ब्राह्मणीचं हे बोलणं ऐकून जेव्हा ब्राह्मणानं ऐकलं ना तेव्हा तो म्हणू लागला, माझ्या आयुष्याचा अर्धा भाग तर व्यतीत झाला आहे आणि अर्ध आयुष्य शेष राहिलं आहे. ते आयुष्यसुद्धा आपण असं कसं व्यतीत करू शकतो बरं. परंतु मी कोणासमोर हात पसरण्यासाठी जाणार नाही. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, हे स्वामी, तुम्ही असं का बोलत आहात बरं. जेव्हा तुमचा राजा दान करत आहे ना मग प्रजेला तो दान स्वीकारण्यास काहीच कमी पडा नाही. आणि आपण तर ब्राह्मण आहोत ना, आपला तर धर्मच आहे दान घेणं. मी तुम्हाला सांगते की तुम्ही राजाजवळ जा आणि परिवाराचं चांगलं पालनपोषण करण्याची जबाबदारी प्रत्येक गृहस्थाची असते ना. प्रत्येक गृहस्थ व्यक्तीची ती जबाबदारी असते. त्यानं त्याच्या परिवाराला सुखी ठेवावं. परिवाराला प्रत्येक सुख सुविधा प्रदान कराव्यात. जे लोक असं करत नाहीत ना त्यांना परिवाराचं पालनपोषण न करण्याचं पाप लागतं. बघा, ही गोष्ट जेव्हा ब्राह्मणानं ऐकली ना तेव्हा ब्राह्मण म्हणून लागला, ठीक आहे, जर तू म्हणतेस ना
मग मी राजाच्या दरबारामध्ये जातो. बघा घाई होते का खूप? बघा अजिबात घाई करू नका. बघा आपण थोडंसं नामस्मरण करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा आपण कुठपर्यंत आलो होतो बरं? बघा तो राजाच्या दरबारामध्ये जातो. पत्नीचा आग्रह असतो. ब्राह्मण चंद्रगुप्त राजाच्या दरबाराच्या दिशेने निघाला. संध्याकाळची वेळ होती. चालता चालता ब्राह्मणाला संध्याकाळ झाली होती. इकडे राज्यात चंद्रगुप्त यांच्या दानधर्माची एक निर्धारित वेळ होती. बघा आपण पाहत आहोत ना, आपण कशाबद्दल बोलत आहोत ते तुम्हाला आठवण आहे का? की दानधर्म मनुष्यानं कुठे करावा आणि जर वाईट ठिकाणी केला ना तर त्याची मनुष्याला काय शिक्षा मिळते. चला पुढे जाऊया. त्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये जेवढे पण गरजू व्यक्ती आले होते ना ते सर्वजण दान घेऊन ते तिथून गेले होते. आणि आता राजाचे दान धर्म करण्याची वेळ समाप्त झाली होती. सर्व दानपेटी बंद झाल्या होत्या. इकडे ब्राह्मण खूप लांबून पायी चालत राजाजवळ आला होता. येता येता सूर्यास्त होता. आता राजानं दान धर्म करणं बंद केलं होतं. राजा त्याची दानपेटी बंद करूनच राजमहालामध्ये जात होते. त्याच वेळेला ब्राह्मण त्याच्या मार्गामध्ये येतो आणि म्हणू लागला, महाराज मी असं ऐकलं आहे की तुम्ही रोजच्या रोज गरिबांना दानधर्म करता. मी सुद्धा एक गरीब ब्राह्मण आहे आणि खूप लांबून चालत चालत तुमच्या द्वारावर आलो आहे. कृपया तुम्ही मला सुद्धा दान द्या. सूर्यास्तानंतर एका ब्राह्मणाला त्याच्याजवळ आलेलं पाहून राजा म्हणू लागला, हे ब्राह्मण देवता मला क्षमा करा. माझा एक नियम आहे, मी सूर्यास्तानंतर दान धर्म करत नाही. तुम्ही माझ्याजवळ सूर्यास्तानंतर आला आहात ना, त्यामुळं तुम्ही आता माघारी जा आणि प्रातःकाळात तुम्ही माझ्याजवळ या, तेव्हा मी तुम्हाला अवश्य दान करेन. उद्या जेव्हा तुम्ही माझ्याजवळ याल ना तेव्हा मी तुम्हाला आजचा आणि उद्याचा असा 2 दिवसांचं दान देईल. या वेळेला आम्ही दानपेटींवर कुलूप लावलेला आहे, त्यामुळं मी आता तुम्हाला दान देऊ शकत नाही. तो ब्राह्मण थोडा हट्टी स्वभावाचा होता आणि तेव्हा तो म्हणू लागला, महाराज मला आजच दान द्या. मी उद्यापर्यंत वाट बघणार नाही. रोजच्या रोज तुमच्याजवळ दान घेण्यासाठी मी येऊ शकत नाही. जेव्हा राजानं ब्राह्मणाचे हे बोलणं ऐकलं ना तेव्हा राजाला क्रोध आला. परंतु ब्राह्मण आहे म्हणून राजानं त्याला पुन्हा समजावलं, ब्राह्मण देवता तुम्हाला तर उद्याचं दान घेण्यासाठी यावं लागेल. मी तुम्हाला उद्याच दान देऊ शकतो, आज तुम्हाला मी दान देऊ शकत नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, अजिबात नाही महाराज, मला दान आजच पाहिजे. उद्या मी तुमच्या जवळ येणार नाही. ब्राह्मणाची गोष्ट राजाला आवडली नाही. राजा आता क्रोधित झाला होता आणि क्रोधामध्ये राजानं तिथे असणाऱ्या घोड्यांचे मळ त्या ब्राह्मणाच्या कमंडळूमध्ये टाकले. राजाच्या मुठ्ठीमध्ये जेवढे पण घोड्याचं मळ आलं ना तेवढं राजा ब्राह्मणाला देऊ लागला. ब्राह्मणाने सुद्धा सन्मानाने त्याचा जो भिक्षापात्र होता तो पुढे केला. राजानं ब्राह्मणाच्या कमांडोळूमध्ये घोड्याचं मळ टाकलं. ब्राह्मण तो मळ घेऊन सन्मानपूर्वक त्याच्या घराच्या दिशेने निघतो. इकडे गरीब ब्राह्मणाची वाट पाहत होती. आमचे ब्राह्मणदेव राजाकडून दान घेऊन येत असतील असं ब्राह्मणी विचार करत होती. तिच्या मनामध्ये येत असे, राजासाहेब ब्राह्मणाला सोन्याच्या मोहरा देतील, त्यामुळं आमचं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. जेव्हा ब्राह्मणाला येताना पाहिलं ना तेव्हा ब्राह्मणी खूपच आनंदी झाली आणि ती ब्राह्मणाला म्हणू लागते, स्वामी आज महाराजांनी तुम्हाला किती दान दिलं आहे बरं. मी तुम्हाला म्हणायचे ना की तुम्ही महाराजांच्या दरबारामध्ये जा, महाराज नक्कीच आपली गरिबी नष्ट करतील. ब्राह्मणीचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, देवी दान देणाऱ्याने दान दिलं आहे आणि मी ते स्वीकारलं आहे. तू एक काम कर,
या स्थानाला शेणाचं सारव, तेव्हा मी तुला राजाद्वारा दिलेला गेलेला दान दाखवेल, नाहीतर हा दान अपवित्र होईल. खूपच आनंदानं ब्राह्मणीने त्या जागेला शेणानं सारवलं आणि त्या ठिकाणी एक दिवा लावला आणि तिथे तर जाऊन ती बसली. त्यानंतर ब्राह्मणाने घोड्याच्या मळाने भरलेला तो कमंडळू ब्राह्मणाकडे दिला. हा सर्व प्रकार पाहून ब्राह्मणी खूपच आश्चर्यचकित झाली. ती म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, ही कसली मस्करी आहे? ब्राह्मण म्हणाला, मस्करी कसली? जे राजानं दान दिलं आहे ना, तेच मी तुला दिलं. ब्राह्मणी खूपच दुःखी झाली. ती विचार करू लागली की राजानं मळाचं दान दिलं आहे. राजाच्या घरामध्ये धनाची कमतरता झाली आहे का? चला, काहीच हरकत नाही. महाराजांकडूनच चूक झाली असेल. तुम्ही पुन्हा राजाजवळ जा. ब्राह्मण खूपच स्वाभिमानी होता. तो म्हणू लागला, आता मी महाराजांच्या दरबारामध्ये पुन्हा कधीच जाणार नाही. बघा, त्या दिवसानंतर ब्राह्मण कधीच राजाच्या दरबारामध्ये दान मागण्यासाठी गेला नाही. ब्राह्मण त्याच्या गवताच्या झोपडीमध्ये राहत होता आणि हळूहळू तो त्याच्या जीवन जगत होता. ब्राह्मणाने ते मळ त्याच्या द्वाराजवळ ठेवलं. दानाचे जे फळ असतं ना, ते कर्त्याला त्याच्या 1000 पटीनं मिळत असतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीचं दान केलं असेल तर परलोकांमध्ये त्याचं फळ हजारो लाखो पटीनं मिळत असतं. राजानं ज्या मळाचं दान केलं होतं ना, ते देवाच्या कृपेनं दिवसागणित अधिक पटीनं वाढू लागलं. ब्राह्मणाच्या घराच्या द्वारावर हळूहळू त्या मळाचा मोठा डोंगर झाला. ज्या प्रकारे व्याज वाढत जातो ना, त्याच प्रकारे राजानं दिलेलं दान म्हणजे त्या घोड्याचं मळ दिवसेंदिवस अधिक पटीने वाढू लागलं होतं. ब्राह्मण आणि ब्राह्मणी तो मळाचा डोंगर रोजच्या रोज पाहत असत. ब्राह्मणी ब्राह्मणाला विचारायची, स्वामी, या मळाचं आता काय होणार बरं? हे रोजच्या रोज वाढतच आहे. हे नाथ, तुम्ही तर वेदांचे ज्ञाता आहात, तुम्हीच मला याचा अर्थ सांगा. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे ब्राह्मणी, या राजाच्या दानाचा फळ वाढत आहे आणि या फळाला त्यालाच भोगावं लागेल. जर आपण याचा उपभोग घेतला असता ना, तर याचं राजाला सुखफळ प्राप्त झालं असतं. आता हे आपल्याला काहीच कामाचं नाही, त्यामुळं याचा परिणाम राजालाच भोगावा लागेल. हळूहळू दिवस पुढे पुढे सरकत होता. मळाचा डोंगर खूप मोठा होत होता. 20-25 वर्ष निघून गेली. एके दिवशी राजा चंद्रगुप्त वनामध्ये शिकार करण्यासाठी जातो. परंतु राजा चंद्रगुप्ताला त्या दिवशी काहीच शिकार मिळत नाही. जेव्हा काही शिकार सापडत नाही, तेव्हा आधीच्या काळामध्ये राजांचे काही नियम असायचे की राजाला जेव्हा एकही शिकार मिळत नाही ना, तेव्हा ते शिकार न घेता पुन्हा परत नगरामध्ये जात नव्हते. मग त्यासाठी त्यांना कुठेही थांबावं लागलं तरीही चालेल. आता तर राजा चंद्रगुप्त विचार करू लागला, संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता सूर्यास्त झाल्यानंतर एखाद्या जीवाचा त्रास देणं हा क्षत्रियांचा धर्म नाही ना, त्यामुळं आता मला शिकारीसाठी वनामध्ये जाणं योग्य नाही. आता इथेच एखाद्या ठिकाणावर थांबायला पाहिजे. आता तर राजा त्या जंगलामध्ये राहण्यासाठी जागा शोधू लागतो. शोधता शोधता तो त्याच ब्राह्मणीच्या घरी पोचतो, ज्याला राजानं 20-25 वर्षापूर्वी घोड्याच्या मळाचं दान केलं होतं. परंतु राजा त्या प्रसंगाला विसरून गेलेला असतो. बघा, इकडे नाग स्वतःच्या बायकोला सांगत होता की हे नागिणी, राजा चंद्रगुप्त जेव्हा त्या ब्राह्मणाच्या घरी पोचला ना, बघा तुमच्या लक्षात आहे का, एक नाग आहे ना, या नागिनीला ही गोष्ट सांगतोय. बघा, तो राजा चंद्रगुप्त आहे ना, जेव्हा त्या ब्राह्मणाच्या घरी पोचला ना, तेव्हा तिथे पोचल्यावर राजानं ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मणदेव, आज मला तुमच्या इथे राहण्याची जागा पाहिजे. राजाचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण बोलू लागला, ठीक आहे, तुमचं आमच्या या झोपडीमध्ये स्वागत आहे. जे काही सुकी भाकरी असेल ना, त्यानं आम्ही तुमचा सत्कार करू. राजाला ब्राह्मण ओळखू शकला नाही.
त्या रात्री राजा चंद्रगुप्त झोपडीमध्ये राहतो. जे काही त्या ब्राह्मणाच्या झोपडीमध्ये सुकी भाकरी होते ना, त्या सुक्या भाकरीनं ब्राह्मणानं राजाचा आदर सत्कार केला. अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर राजाने ती रात्र तिथेच घालवली. इकडे जेव्हा सकाळ होते तेव्हा राजाची नजर ब्राह्मणाच्या झोपडीच्या बाहेर असलेल्या त्या मूळच्या ढिगाऱ्याकडे जाते, जो आता एका डोंगराच्या आकाराचा बनलेला असतो ना. त्या माळाच्या डोंगराला पाहून राजा ब्राह्मणाला विचारू लागतो, हे ब्राह्मणदेव, तुमच्या या छोट्याशा गवताच्या झोपडीच्या बाहेर हा घोड्याच्या माळाचा डोंगर कसा आहे बरं? तुमच्या झोपडीमध्ये तर एकही घोडा नाही. खरंच तुमच्याजवळ इतके घोडे आहेत का? तेव्हा ब्राह्मणानं राजाला उत्तर दिलं, राजा, आम्ही तर पूजा पाठ साधना तप करणारे साधू आहोत. आम्हाला त्या घोड्याचा काय उपयोग? तेव्हा राजा बोलू लागला, मग तुमच्या घराच्या बाहेर हा घोड्यांच्या मळाचा डोंगर कसला आहे? यामध्ये एक रहस्य लपलेलं आहे. म्हणून बघा, आता तर या रहस्याला जाणून घेण्याची राजाची उत्सुकता वाढत होती. ब्राह्मण बोलू लागला, हे राजन, 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बायकोनं मला जबरदस्तीनं राजाच्या इथे दान घेण्यासाठी पाठवलं होतं. या अवंती देशाचा जो राजा आहे ना, तो अगदीच दानधर्म करणारा आहे. तो रोजच्या रोज 1.25 मन सोन्याचं दान करतो. त्यामुळं माझ्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मी राजाच्या जवळ दान घेण्यासाठी गेलो. मी तिथे पोचल्यानंतर मला माहीत नाही राजानं मला का दान देण्यासाठी नकार दिला. त्यामागचं कारण जर मला माहीत नाही ना, राजानं असं का केलं. जेव्हा मी राजाकडं दान देण्याचा हट्ट करत होतो ना, तेव्हा तो मला दुसऱ्या दिवशी ये असं सांगत होता. परंतु मी राजाचं बोलणं ऐकलं नाही. जेव्हा मी राजाकडे दान देण्याचा हट्ट करू लागलो ना, तेव्हा राजानं रागात येऊन माझ्या कमंडळूमध्ये घोड्याचं मळ उचलून टाकलं. मी राजाचं ते दान स्वीकार केलं. मी ते दान सन्मानपूर्वक माझ्या घरी घेऊन आलो आणि मी त्या घोड्याच्या मळाला इथे ठेवलं, कारण की मळ माझ्या काहीच कामाचं नव्हतं आणि दान दिलेल्या वस्तूला मी कुठेही फेकू इच्छित नव्हतो. तेव्हा राजानं विचारलं, हे ब्राह्मण, राजानं तर तुला थोडंसं मळ दानामध्ये दिलं असेल, मग हा इतका मोठा डोंगर तयार कसा झाला बरं? तेव्हा ब्राह्मणानं समजावलं, हे राजा, आमचे वेदपुराण असं सांगतं की एखादा दान देणारा जितका दान देतो ना, त्याच्या 1000 पट त्याला पुन्हा परत मिळतं. राजाचं ते दान वेळेनुसार 1000 पटीनं वाढून जमा झालं आहे. आता त्या दानाचा फळ राजाला स्वतःच भोगावा लागेल, कारण की याला आम्ही आमच्या वापरात आणलं नाही. तेव्हा नाग बोलू लागला, हे नागिनी. ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून राजाच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. बघा, आता तुम्ही म्हणाल, इथे नाग आणि नागिन मध्येच कुठे येते बरं? पण बघा, त्या नागिनीला तो नाग गोष्ट सांगत आहे ना. बघा, त्याच्या पायाखालची जमीन सरकून जाते. राजा तर या गोष्टीला अगदी विसरून गेलेला होता, परंतु ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार राजाला ते सर्व काही आठवतं. मीच हे मळ एका ब्राह्मणाला दान दिलं होतं. आता तर राजा खूप जास्त घाबरला होता. दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला विचारू लागला, हे ब्राह्मणदेव, राजा याचं फळ कसं काय भोगेल बरं? मला याबद्दल थोडं अजून सांगा. ब्राह्मण बोलू लागला, हे बघ, आता हे घोड्याला मळ त्याचं राजाला खावं लागेल. जोपर्यंत तो हे मळ खाणार नाही ना, तोपर्यंत ते वाढतच राहील. ब्राह्मणाचं बोलणं ऐकून राजाची आत्मा थरथरू लागली होती. त्यानं सर्व काही त्याला सांगितलं की मीच अवंतीचा राजा आहे, ज्यानं तुम्हाला या घोड्याला मळाचं दान केलं होतं ना. आता तुम्ही मला क्षमा करा आणि मला एक उपाय नक्की सांगा, ज्यामुळं माझा उद्धार होईल. मी या इतका मोठा विशाल घोड्याच्या मळाच्या डोंगराला कसं काय खाऊ शकतो बरं? हा तर खूप मोठा ढिगारा आहे. यावर काहीतरी उपाय नक्की सांगा. जेव्हा राजानं त्याची ओळख सांगितली ना, तेव्हा ब्राह्मणानं त्या राजाला ओळखलं आणि बोलू लागला, जर तूच तो राजा असशील ना, तर त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील.
कारण की दान देणारा जेव्हा एखाद्या अशा वस्तूचं दान करतो ना, जी वस्तू निरुपयोगी आहे, जी वस्तू देण्यालायक नाही, अशा वस्तूला दानामध्ये दिलं जातं. ज्या वस्तू दान घेणाऱ्याच्या कोणत्याच कामाच्या नाही, तेव्हा त्या दान केलेल्या वस्तूचं फळ व्यर्थ जातं. परंतु तू मला जाणून बुजून अशी वस्तू दिली होतीस ना, ज्याचं फळ वाढून आता 1000 पटीनं वाढलं आहे. आता याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. हे ऐकून राजा ब्राह्मणाच्या पायाजवळ पडतो. राजा बोलू लागला, हे ब्राह्मण देव, आता मला तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. हे माझं पाप कशा प्रकारे नष्ट होऊ शकतं. तेव्हा ब्राह्मण बोलू लागला, हे राजन, तुझ्या कर्माचं फळ तर तुला भोगावंच लागेल. जर तू हे मळ खाण्यापासून स्वतःला वाचवू इच्छितोस तर एक दुसरा उपाय मी तुला सांगतो. जर तू तो उपाय केलास ना, तर हे मळ तू एकटा खाण्यापासून वाचू शकतोस. यामध्ये खूप सारे हिस्सेदार होतील. जर तू तो उपाय केला नाहीस तर तुला एकट्याला ते सर्व मळ खावं लागेल. तेव्हा ब्राह्मणानं उपाय सांगितला की राजा, जर तू स्वतःची निंदा करून घेतलीस, जितकी या देशामध्ये तुझी निंदा होईल ना, तितकंच मळ घटून कमी होऊन जाईल. तेव्हा राजा बोलू लागला, हे महाराज, माझी निंदा कोण करेल? मी निंदा करण्यासारखं काम कधी केलंच नाही. मी तर एक दानशूर राजा आहे. लोक माझी प्रशंसा करतात ना. तेव्हा ब्राह्मणानं सांगितलं की तू एक काम कर, तुझे जे कुळपुरोहित आहेत ना, त्यांची एक सुंदर कन्या आहे. तू त्या ब्राह्मणाच्या घरी जा आणि त्याच्या कन्येचा हात पकडून जबरदस्तीने तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याने माफी मागितल्यानंतर देखील त्यांच्या कन्येला परत करू नकोस. अशा प्रकारे तुझे राजामध्ये निंदा व्हायला सुरुवात होईल. परंतु या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. या कन्येप्रती तुझी नजर अजिबात खराब करू नकोस. तिच्याकडे वाईट नजरेने पाहू नकोस, नाहीतर तुला खूप मोठं पाप लागेल. तू त्या कन्येला मुलीच्या रूपामध्ये घेऊन ये, परंतु ती गोष्ट कोणालाही सांगू नकोस की तू त्या कन्येला मुलीच्या रूपाने आणलं आहेस. कन्येला घेऊन तू तिला तुझ्या राणीजवळ सोड आणि तिला सांग की मुलीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ. तुझी प्रजा समजेल की तू खूप वाईट काम केलं आहेस. मग तर पूर्ण राज्यामध्ये तुझी लोक निंदाच करतील ना. हा मळाचा डोंगर कमी होऊन थोडा शिल्लक राहील. राजाला हा उपाय समजला होता. राजा खूपच हताश झाला होता. त्या मळाच्या डोंगराला पाहून अक्षरशः तो व्याकुळ होत होता ना. आता तर राजा त्याच्या राज्यामध्ये परत आला आणि राज्यामध्ये येऊन तो सरळ त्याच्या कुळपुरोहिताच्या घरी पोचतो. कुळपुरोहितानं जेव्हा राजाला त्याच्या घरी आलेलं पाहिलं ना, तेव्हा त्याचा चेहरा खूपच उदास होता. कुळपुरोहितानं विचारलं, हे राजन, तुम्ही इतके उदास का आहात बरं? तेव्हा राजा बोलू लागला, गुरुदेव, तुम्ही तुमच्या कन्येला बोलवा. माझं तिच्याकडे थोडं काम आहे. पुरोहितांना वाटलं की राजा आहे, त्यामुळं काहीतरी बक्षीस देईल. होऊ शकतं काहीतरी महत्त्वाचं विचारायचं असेल. त्यामुळं त्यांनी त्याच्या कन्येला आवाज दिला आणि जसं गुरुदेवांची मुलगी बाहेर पाहण्यासाठी आली ना, तेव्हा ती दिसायला खूपच सुंदर होती. राजाने लगेच तिचा हात पकडला आणि पुरोहिताला धक्का देऊन त्यांच्या मुलीला रथामध्ये बसून स्वतःच्या घरी घेऊन आला. बिचारा ब्राह्मण स्वतःच्या मुलीसाठी विनवण्या करत राहिला की हे महाराज, हे तुम्ही काय करताय? हा अन्याय आहे. परंतु राजाने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि तो शांतपणे त्याच्या कन्येला घेऊन त्याच्या महालामध्ये पोचतो. महालामध्ये पोचतात त्याच्या राणीला बोलू लागला, हे महाराणी, ही आपली मुलगी आहे. हिला कोणता त्रास होता कामा नये. हिला अगदी आपल्या कन्येप्रमाणे ठेवायचं आहे आणि ही गोष्ट बाहेर तुम्हाला कोणालाच कळू द्यायची नाही. महाराणीनं विचारलं, महाराज, तुम्ही हिला घेऊन का आला आहात बरं? ही कन्या तुमच्या गुरूंची मुलगी आहे. तेव्हा राजानं सांगितलं. तेव्हा राजा बोलू लागला, राणी, तू शांतपणे तमाशा पाहत राहा. मी जे काही करत आहे ना, ते स्वतःच्या उद्धारासाठी करत आहे. जेव्हा राजा त्यांच्या गुरुच्या कन्येला घेऊन आला होता ना, तेव्हा पूर्ण नगरातील लोकांनी
त्याला पाहिलंसुद्धा. त्या वेळेला तर तो कोणी काही म्हणालं नाही, परंतु हळूहळू राजाबद्दल निंदा व्हायला सुरुवात झाली. पूर्ण राज्यातील लोक राजाची निंदा करू लागले की राजा तर खूपच घाणेरडा व्यक्ती आहे. त्यानं स्वतःच्या गुरुच्या कन्येला पत्नी करून जबरदस्तीनं स्वतःच्या घरामध्ये ठेवलं आहे. आम्ही तर आधीच बोलत होतो, हा राजा खूप अन्यायी आहे. हा लोकांना दान देऊन फक्त दिखावा करतोय. किती नीच राजा आहे. इकडे नाग बोलू लागला, हे नागिनी. अशा प्रकारे पूर्ण राज्यामध्ये राजाची निंदा होऊ लागली. सर्व लोक बोलू लागले, अशा राजाचा काय भरोसा बरं, जो स्वतःच्या गुरूंचाच झाला नाही. तिकडे राजाच्या नगरामध्ये जसजशी राजाची निंदा होत होती, तसतसं ब्राह्मणाच्या झोपडीच्या बाहेरचा तो माळाचा डोंगर कमी होत होता. जे लोक राजाची निंदा करत होते ना, ते माळाच्या ढिगाऱ्याचे हिस्सेदार होत गेले. हळूहळू त्या माळाचा सगळा ढिगारा कमी झाला. फक्त राजाने जेवढी दान केली होती ना, तेवढाच ढिगारा शिल्लक राहिला. राजा काही दिवसानंतर तिथे जातो, तेव्हा पाहतो तर काय, ब्राह्मणाच्या घराच्या समोरचा तो माळाचा ढिगारा आता थोडासा शिल्लक राहिलेला होता. राजाची अशी अवस्था की तो ज्या मार्गाने निघायचा ना, त्या मार्गाने राजाला घृणास्पद नजरेनं पाहिलं जात होतं. एके दिवशी राजा जेव्हा त्या ब्राह्मणाच्या दाराशी पोचतो ना, तेव्हा त्यानं पाहिलं की माळाचा ढिगारा फक्त तितकाच राहिला होता जितकं त्यानं दान केला होता. हे पाहून राजा खूपच खुश झाला. तो एकदम ब्राह्मणाच्या पायाजवळ पडतो आणि बोलू लागतो, महाराज, तुम्ही तर त्या डोंगरा एवढ्या माळासाठी मला जो उपाय करायला सांगितला ना, तो मी केला. ज्या लोकांनी माझी निंदा केली असेल ना, त्यांच्या हिस्स्यामध्ये ते मळ गेला असेल. बघा, इथे तुम्हाला सांगायचं आहे, जो खरा भगवंताचा भक्त असतो ना, तो कधीच दुसऱ्याची निंदा करत नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची निंदा कराल ना, तेव्हा त्याचं पापसुद्धा तुमच्या माथ्यावर पडत असतं. म्हणून आयुष्यामध्ये दुसऱ्याची निंदा करू नये. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, निंदकाचं घर असावं शेजारी. का सांगितलं असेल बरं? त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. बघा, आता या देखील काही ना काही उपाय सांगा. जे मळ शिल्लक राहिलेलं आहे ना, तेव्हा ब्राह्मणानं सांगितलं, हे राजा, हे जे मळ शिल्लक राहिलं आहे ना, हे तुझ्या हिश्श्याचं आहे. तुला हे कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये खावंच लागेल. तुला याला खाण्यासाठी एखाद्या किड्याची योनी धारण करावी लागेल. तेव्हा राजा बोलू लागला, हे महाराज, कोणता तरी असा उपाय सांगा ज्यामुळं हे मळ संपून जाईल. तेव्हा ब्राह्मण एक उपाय सांगतो, हे राजन, माझा एक गुरुभाऊ आहे. तो तुझ्याच नगरामध्ये राहतो. तो खूपच विद्वान आणि एक ईश्वर भक्त आहे. ते दोघेही पती पत्नी खूपच सज्जन आहेत. प्रत्येक वेळी फक्त ईश्वराचं नामस्मरण करत असतात. असं वाटतंय की त्या दोघांनी तुझी निंदा केली नसेल, तर त्या दोघांनी तुझी ही निंदा केली असते ना, तर हे मळ आजच संपून गेलं असतं. हे ऐकून राजा बोलू लागला, ठीक आहे, मी ते देखील प्रयत्न करून पाहतो. मी त्यांच्याकडे देखील माझी निंदा करून घेतो. तर राजाने स्वतःचा वेश बदलला आणि वेश बदलून अवंतिका नगरामध्ये त्याचं ब्राह्मणाच्या घरी पोचतो. ब्राह्मणाच्या घरी येऊन आला तेव्हा त्या ब्राह्मणानं राजाचा योग्य तो पाहुणचार केला. बसण्यासाठी योग्य ते आसन दिलं. त्या आसनावर राजा बसतो. परंतु राजाच्या मनामध्ये आतल्या एकच मोठा प्रश्न चालू होता. तेव्हा राजन त्या ब्राह्मणाला बोलू लागतो, हे ब्राह्मण, मी ऐकलं आहे इथला तो राजा आहे ना, तो खूपच अन्यायी आहे. ब्राह्मणदेव बोलू लागले, असं मला माहीत नाही, कारण की त्यानं स्वतःच्या गुरुच्या कन्येला जबरदस्तीनं स्वतःच्या घरात ठेवलेलं आहे. ब्राह्मण बोलू लागला, मला माहीत नाही. राजा स्वतःच्या तोंडूनच स्वतःची निंदा करू लागला होता. बोलू लागला होता, स्वतःच्या गुरुच्या कन्येला स्वतःच्या घरात ठेवलं आहे. हा कोणता न्याय आहे बरं? खूपच दुष्ट राजा आहे ना. ब्राह्मणदेव बोलू लागला, भाऊ, मला माहीत नाही आणि हे सर्व मला का ऐकवत आहात बरं? मी या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
जेव्हा राजानं सारखं सारखं त्या ब्राह्मणाला उचकावलं, राजाची निंदा करण्यासाठी प्रोत्साहित केलं, तरी देखील त्या राजाची निंदा केली नाही. तेव्हा ब्राह्मणानं पाहिलं की हा व्यक्ती राजाची खूपच निंदा करतो आणि याची अशी इच्छा आहे की मी देखील राजाची निंदा करावी. नक्कीच काहीतरी खास गोष्ट आहे. तेव्हा ब्राह्मणानं समोरच्या तपोवनातून पाहिलं. तेव्हा त्याला समजलं हा तर स्वतः इथला राजा आहे आणि माझ्याकडून स्वतःची निंदा करू काय इच्छितो, कारण की यानं अशी वस्तू दानामध्ये दिली आहे ना ज्याचं पाप याला भोगावं लागणार आहे. याची इच्छा आहे की मी याची निंदा करावी. त्याला समजलं. तो विचार करू लागला की मी जर याची निंदा केली तर याचं पाप मला मिळेल. हा तर त्याच्या पापामध्ये मला भागीदार करू इच्छितो. तेव्हा ब्राह्मण बोलू लागला, राजन, मी तुला ओळखलं आहे. चांगलं यामध्ये आहे की तुम्ही माझ्या इथून परत जा. मी कधीही कुणाची निंदा करू शकत नाही, कधीही कुणाबद्दल वाईट बोलू शकत नाही. तुमच्या वाट्याचं तुम्हाला भोगावंच लागेल. ब्राह्मणानं फटकारून राजाला तिथून पळवून लावलं. निराश होऊन राजा तिथून परत येतो आणि पुन्हा त्याच ब्राह्मणाच्या घरी येतो जिथे तो माळाचा ढिगारा असतो ना. ब्राह्मणाच्या पायाजवळ येऊन राजा बोलू लागतो, हे ब्राह्मण देव, आता यावर दुसरा उपाय नाही का? तेव्हा ब्राह्मण बोलू लागला, राजन, जर त्यांची तुझी निंदा केली नाही ना तर समजून जा की आता तुला जे सर्व खावं लागेल. मग तू ते कसेही खा. ते बोलणं ऐकून राजा बोलू लागला, हे ब्राह्मण, जर मी यासाठी एखादा जन्म घेतला आणि तेव्हा याला खाल्लं तर माहीत नाही किती जन्मापर्यंत माझ्याकडून हे पाप होतच राहील. मग असं होऊ शकत नाही की तुम्ही तुमचं मंत्रशक्तीनं काही वेळासाठी मला एक किडा बनवा. किडा होऊन मी हे मळ खाऊ टाकतो. ब्राह्मण बोलू लागला, नाही राजन, मी तुला किडा बनवू शकत नाही. इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आणि हे काम तर विधात्याचं आहे ना. परंतु मी तुला इतकंच नक्कीच सांगू शकतो की इथल्या मृत्यूनंतर तू एक किडा होशील आणि जेव्हा तू तुझ्या या ईर्ष्याचा मळाचा खाशील ना तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. कारण की तू जीवनामध्ये कोणतंच पाप केलं नाहीस, नेहमीच दान धर्म केला आहेस ना. तुझे महान दात्यांमध्ये गिनती आहे. तू नेहमीच उपाशी गरीब लोकांना दान केलं आहेस. तुझी महान दात्यांमध्ये गिनती आहे. परंतु तुझ्याकडून ही चूक झाली, त्यामुळं तुला हे मळ खावं लागेल. किडा तर तुला नक्कीच बनावं लागेल, परंतु या मळाला खाताच तू पुन्हा मानव जीवनीमध्ये येशील. बघा, नाग त्यांच्या नागिनीला सांगतो. काही दिवसानंतर राजा धर्मस्थळाचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर त्याला शेण खाणाऱ्या किड्यामध्ये जन्म मिळतो आणि ज्या जागेवर ते मळ पडलेला असतं ना त्याच जागेवर जाऊन तो किडा ते मळ खाऊ लागतो. हळूहळू कित्येक काही वर्षामध्ये तो किडा ते मळ खाऊन टाकतो. त्या मळाला खाता खाता तो किडा खूप मोठा होतो. पाहता पाहता त्यानं त्याच्या ईर्ष्याचं सगळं मळ संपून टाकलं. फक्त थोडं बहुत अवशेष राहिले होते ना. एके दिवशी किडा त्याच अवशेषात खात होता. तेव्हा इकडे नाग त्यांच्या नागिनीला म्हणतो, हे नागिनी, तेव्हा तुझी नजर त्या किड्यावर पडते ना, त्याला पाहताच तुला समजलं की मला जे भोजन मिळालं ना, जसं तू त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलास तोपर्यंत त्याने त्याच्या ईर्ष्याचं सगळं मळ खाऊन टाकलं होतं. त्या क्षणी त्याचं पाप नष्ट होतं ना आणि तो मनुष्य रूपामध्ये प्रकट होतो आणि दिव्य देह प्राप्त करून तो स्वर्गात निघून जातो. नाग बोलू लागला, हे नागिनी, नक्कीच तू त्या राजा चंद्रगुप्ताला पाहिलं असशील ज्यानं क्रोधामध्ये येऊन एका ब्राह्मणाला मळदानात दिलं होतं, ज्यामुळं तो किड्याच्या योनीमध्ये जन्माला आला ना. असं बोलतात ना, जो व्यक्ती निरुपयोग वस्तूंचा दान करतो, पर्यायी म्हणून दान देतो ना, रागामध्ये येऊन दान करतो, अहंकारानं दान करतो, तो नेहमीच पापांचा भागीदार होतो. दान देण्यापूर्वी मनुष्याला स्वतःच्या अंतर्मत्माला विचारलं पाहिजे,
जर दान देण्याचा सामर्थ्य नसेल ना तर ते दान देऊ नये. आणि जर दान द्यायचं असेल तर या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण तुम्ही रागाने आणि अनिच्छतेने एखाद्या वस्तूचा दान करता किंवा एखाद्याला भोजन देताना, म्हाताऱ्या गाईचं दान करता, तेव्हा दान करणारा नरकवासी बनतो. तेव्हा पण कधी तुम्ही एखादी गोष्ट दानामध्ये द्याल तेव्हा या गोष्टींची काळजी घ्या की ती वस्तू त्या व्यक्तीला त्याच्या कोणत्या ना कोणत्या कामामध्ये उपयोगी नक्की येईल. जर तुम्ही सडलेलं अन्न देत ना असाल, जर तुमची भूक होऊनसुद्धा तुमच्या घरामध्ये खरकट उडलेलं असेल ते तुम्ही देत असाल तर ते चुकीचंच आहे ना. जे तुम्ही खाऊ इच्छिता ते तुम्ही दुसऱ्याला द्या तरच ते दानामध्ये जाईल. जर ती वस्तू त्याला उपयोगात होत नसेल ना तर अशी गोष्ट दान म्हटली जाऊ शकत नाही. म्हणून आपण केलेलं दान आहे ना आपल्याला कित्येक अधिक पटीनं परत मिळत असतं. मग ते या जन्मात मिळेल किंवा पुढच्या जन्मात मिळेल. जर आपण कोणाला खाण्याची वस्तू दान केली तर येणाऱ्या कित्येक जन्मामध्ये आपल्याला कधीही अन्नाचं संकट येणार नाही. जर आपण कोणाची मस्करी केली असेल, एखाद्या गोष्टीचा अहंकार केला असेल तर त्याचा फळ आपल्याला कित्येक पटीने भोगावा लागेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना अहंकार कमी करा, लोभ कमी करा आणि गरजू व्यक्तींना दान करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.